ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाही आता काय झालं की त्या राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना माडी यांची दरवर्षी दहीहंडीचा कार्यक्रम असतो। आता याही वर्षी त्यांनी मला निमंत्रित केलेलं होतं, परंतु कृष्ण जन्माष्टमी दिवशी त्यांनी कार्यक्रम केला नाही। तो नंतर त्यांनी 3-4 दिवसांनी नंतर केला आणि त्या दिवशी नेमका माझा कार्यक्रम पिंपळगाव बुद्रुकला होता पक्षप्रवेशाचा। मी वेळानं आलो, तोपर्यंत त्याचं ते भाषण झालेलं होतं। दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमामध्ये मी ते ऐकलं। आता यामध्ये चेअरमन युतीचा झालेला हे काय सर्वश्रुत आहे की कशा पद्धतीनं ही चेअरमन निवड झाली, कशा पद्धतीनं युतीचा चेअरमन झाला। आणि हेही खरं आहे की गेल्या वेळेला 5 वर्षापूर्वी सत्तारूढ पार्टीच्या विरुद्ध आम्ही निवडणूक लढवलेली होती आणि त्यामध्ये काही लोक अजूनही हे त्या विचाराचे आहेत, म्हणजे आज युती सोडून। आता त्यांचं जे म्हणणं आहे वासाच्या दुधाबद्दल मी असं म्हणालो की वासाचं दूध याबद्दल मनातली शंका दूध उत्पादकांची गेली पाहिजे। आता उत्पादक काय म्हणतात की आमचं दूध आम्हाला परत द्या, परंतु दूध संघाचं म्हणणं आहे की कायद्याप्रमाणे एकदा दूध स्वीकारलं तर आपण परत देऊ शकत नाही, त्याचा नाश केला पाहिजे। आता यासाठी त्यांनी दर दुप्पट केलेले आहेत। गेल्या वर्षी 2 रुपये काहीतरी होते, आता ते 4 रुपये 6 रुपये असे दर केलेले आहेत। आता मी त्यांना सांगितलं की ह्याची आता टेक्नॉलॉजी फार मोठी वाढलेली आहे। आता जिथं संपर्क सभा झाल्या, कागल आणि गडिंग्लजच्या 2 संपर्क सभेला मी उपस्थित होतो आणि मी त्यांना सांगितलं की आता त्यामध्ये पाणी किती मिसळलेलं आहे, त्यात प्रोटीन दुसरं काय मिसळलं आहे, साखर, युरिया हे जे पदार्थ आहेत ते किती मिसळले हे आता समोर येतील आहे। म्हणून तुम्ही किंमत जरी कमी जास्त असली तरी ज्या संस्थेचं दूध वासाचं येईल किंवा दुय्यम दर्जाचं येईल ते ताबडतोब ते मशीन घेऊन जावा आणि त्यांच्या मनातल्या शंका दूर करा, असं माझं भाष्य आहे। ते त्यांच्या मनामध्ये शंका ठेवू नका कुठली आता, किंवा कुणामुळं झालं, दूध संघामुळं त्यांनी काय मुद्दाम केलं किंवा संस्थेचे काही सभासदच दूध असं आणून घालतात, त्याबद्दलचं माझं मत आहे, ते मत होतं। आता त्यांनी दुसऱ्या बाजूला तुम्ही या प्रश्नांची उत्तर अजून मला मिळालेली नाहीत, फक्त महायुतीचा सन्मान करायचा म्हणून मी शांत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नाही आता हे बघा, एक वेळा युतीचा चेअरमन झाल्यानंतर शेवटी आपण काहीतरी आचारसंहिता घालून घेतली पाहिजे आणि हे आचारसंहिता जर घालून घेतली नाही तर विनाकारण मतभेद तयार होतील। आता त्याच्या मनातल्या काय ज्या शंका आहेत, आमच्या काय शंका होत्या, हे आज आपण बोलत बसलो तर मतभेद वाढतील। आता यांच्या ज्या शंका असतील ती दूर करण्याची जबाबदारी चेअरमन आणि संचालक मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या ती करतील। आता विशेषतः ही एकदा लक्ष्मण रेषा घालून आपण जर गेलो नाही तर विनाकारण मतभेद तयार होतील। आणि दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेला चेअरमन निवडीची बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या समोर झाली त्याच वेळा मी होतो, विनय कोरे साहेब होते, आबिटकर साहेब होते आणि काही वेळाने चंद्रदीप नरके आले आणि त्याच वेळा मी सांगितलं की आता युतीच्या निवडणुका लढवत असताना आपण काय केलं पाहिजे। तर एक 3-4 तालुक्यामध्ये जागा कमी आहेत, त्या 3-4 जागा आपल्याला कायद्याप्रमाणे वाढवता येतात, त्या वाढवल्या पाहिजेत। आणि आता उमेदवार देत असताना जनरलच्या उमेदवारीचं किती त्याच्याकडे संस्था पाहिजेत, तर ते 125 ते 150 एका जर व्यक्तीकडे जनरलच्या असतील सभासद तर त्याला उमेदवारी आपण दिली पाहिजे युतीमध्ये। आणि जे आरक्षणाचे जे आहेत महिला किंवा मागासवर्गीय वगैरे ह्याला 75 ते 100 ही अट आपण अशी प्राथमिक चर्चा झाली। मला वाटतं गेली निवडणूक आणि ह्या निवडणुकीमध्ये फरक एवढा आहे की गेल्या वेळेला 5,500च सभासद होते, 3,500, आता 5,500 सभासद झाले आहेत। 2,000 सभासद नव्यानं वाढलेले आहेत। गोकुळ स्थापन होऊन गेल्या निवडणुकीपर्यंत 3,500 आणि आता एका 4 वर्षात 2,000 वाढले। त्यामुळे ही पूर्ण निवडणूक ही संस्थेच्या सभासदांच्या हातामध्ये गेलेली आहे। त्यामुळे या निवडणुकीत युतीनं सुद्धा व्यवस्थितपणानं आपण निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे, एवढंच मला याबद्दल बोलायचं आहे। संदर्भात तुम्हाला आक्षेपाच्या वेळेस जो काही कारभार झाला तो चुकीचा होता, आम्हीच कारभार
कारभार चांगलं करतो असं म्हणायचं आपल्याला? 100%. यावेळेला तुम्ही जर बघितलं 2 रुपये वाढ आम्ही देतो म्हणतो लिटरला, म्हैशीला 12 रुपये आणि 6 रुपये आपण गाईला दरवाढ दिली. सगळ्यात विक्रमी नफा यावेळेला झाला. त्यामुळे आपण दुधाचे दर वाढवले. शेवटी नफा वाढला म्हणजे काय, दर च्या रूपात शेतकऱ्याला जास्त पैसे मिळवून देणं याला नफा म्हणतात. त्यानंतर आपण निव्वळ नफा जास्त दाखवला. त्यानंतर आपण जागा मुंबईमध्ये नवीन घेतली. नंतर दुधाचा विजेचा प्रकल्प तयार केला. आणि ठीक आहे, काही प्रमाणात लोकांच्या तक्रारी आहेत. मी असं म्हणणार नाही की 100% हे दुरुस्त झालं, म्हणजे माझं मत 90% तर नक्की दुरुस्त झालेलं आहे. लेखापरीक्षण ज्यावेळी झालं त्यामध्ये कारवाई का झालं नाही याचं उत्तर आता कोर्टाच्या नाही, ते चुकीचं आहे. तसं नाही झालेलं. मध्ये ज्यावेळेस सत्ता 1 वर्ष नव्हती, म्हणजे आम्ही युतीच्या सत्तेच्या बाहेर होतो. एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, विखे पाटील साहेब दुग्ध विकास मंत्री होते, त्यावेळेला ही टेस्ट ऑडिट करण्याची ऑर्डर झाली होती. ती चॅलेंज करण्याचा प्रयत्न दूध संघाने केला. हायकोर्टने सांगितलं तसं करता येणार नाही, ती चौकशी होऊ द्या. ती चौकशी झाली. टेस्ट ऑडिटचा रिपोर्ट आला आणि त्यामध्ये टेस्ट ऑडिटच्या रिपोर्टमध्ये काही निष्पन्न झालं नाही. आता जे बेंच सर्किट बेंच पुढे गेलेले आहेत त्यांना याची कल्पना नसावी. आता ज्यावेळेला ही नोटीस मिळेल त्यावेळेस संघ त्याचं निश्चितपणे तिथं निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. नेते म्हणून तुम्ही चांगला कारभार केल्याचा दावा करताय, मात्र गेल्या काही दिवसामध्ये जाजम खरेदी असेल, घड्याळाची जोरदार चर्चा. आणि गोवा सहलीमध्ये स्वतःच्या पैशाने त्यांनी गेलेले आहेत. आता एखाद्या संचालक मंडळाने स्वतःच्या, आता आम्ही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक जाणार आहोत, आम्ही स्वतःच्या पैशाने जाणार आहोत. त्याबद्दल कुणी तपासणी करावी, जिल्हा मध्यवर्ती बँकेची करावी, गोकुळची करावी. आता जो जाजम आणि घड्याळाचा जो विषय आहे त्याच्याबद्दल संघानं सांगितलं की बाबा आम्ही योग्य पद्धतीने खरेदी केलेली आहे. आता अनेक खरेदी होत असतात, काही पद्धतीने खरेदी झाली असते त्याची चौकशी होईल. तर माझं मत आहे की आपल्या या दूध संघामध्ये हा आपला दूध संघ एक कोल्हापूरचा वैभव आहे. मला वाटते हा राज्यातला एक ब्रँड होऊ पाहतो आहे. तर याला कुणी अपशकून करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही आता सत्ताधारी आहात, नेमके विरोधक कोण असणार आहेत तुमच्या समोर? नाही, विरोधक आता कोण असणार आहेत ते तुम्हाला माहिती आहे. आज काय त्याची नावं घेण्यात काय अर्थ नाही. युती जर एका बाजूला आली की कोण विरोध राहणार हा तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला आम्ही युतीमध्ये आहोत. आता युतीमध्ये असल्यामुळे युतीचा धर्म निभावणं हे आमचं काम आहे. आणि त्यामुळं आपल्याला जे येतील त्यांना घेऊन जायला पाहिजे, जे येणार नाही. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.